पनवेल तालुक्यातील कळंबोली सेक्टर 1 परिसरात 2 दिवसांचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने संपूर्ण भागामध्ये भीती, दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। शुक्रवारी सकाळी एका रहिवाशाला रस्त्यालगत कपड्यांमध्ये गुंडाळलेले अर्भक दिसताच त्याने तात्काळ कळंबोली पोलिसांना माहिती दिली। काही क्षणातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले। कळंबोली पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे अर्भक अंदाजे 2 दिवसांचे असून ते जाणीवपूर्वक रस्त्यालगत टाकून दिल्याची शक्यता अधिक आहे। अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याला इथे कोण आणि कोणत्या परिस्थितीत फेकून गेले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। पोलिसांनी परिसरात सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे। घटनेची माहिती पसरताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली। नागरिकांनी या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अर्भक म्हणजे देवदूतासारखे, त्याला अशा अवस्थेत रस्त्यावर टाकून देणं ही माणुसकीलाच काळीमा लावणारी घटना आहे। अशा शब्दात अनेक रहिवाशांनी प्रशासनाची निष्क्रियता आणि समाजातील वाढत्या संवेदनाहीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय सिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे। अर्भकाला कोणी टाकून दिले आणि त्यामागची परिस्थिती नेमकी काय होती याचा सखोल तपास सुरू आहे। सर्व शक्यता तपासत असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले। या घटनेने पुन्हा एकदा अर्भक हत्येच्या वाढत्या घटनांबाबत चिंता वाढली आहे।